Hello students, myself सपना सुभाष यादव. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं ॲनिहिलेटर. आपण ड्युअल स्पेस स्टार्ट केला होता. त्यानंतर सबस्पेस, त्यामध्ये आपण सबस्पेस प्रूव्ह केला की ॲनिहिलेटर पण सबस्पेस असू शकते. हे या आता आपण बघणार आहोत फायनाईट डायमेन्शनलचे सबस्पेसेस. Theorem. If W1 and W2 are subspaces of a finite dimensional vector space V over F, describe A of W1 intersections W2 in terms of A of W1 and A of W2. यालाच आपण ऑरमध्ये असं लिहू शकतो. प्रूव्ह दॅट A of W1 intersections of W2 is equals to A of W1 plus A of W2. Proof. We know by well known results. आपल्याला माहिती आहे की A of W1 plus W2 is equals to काय येते? A of W1 intersections A of W2. Replacing W1 by A of W1 and W2 by A of W2. W1 ला आपण A of W1 ने रिप्लेस केला आणि W2 ला आपण A of W2 ने रिप्लेस केला. Therefore A of bracket A of W1 plus A of W2 is equals to A of AW1 intersections A of AW2. याला आपण काय म्हटलं होतं की हा W1 आहे. सो A of W is equals to W. So W1 intersections W2. Taking annihilator on both sides. बोथ साईडला आपण ॲनिहिलेटर घेतलं. सो लेफ्ट साईडला तो झालं A of AW1 प्लस A of W2 इज इक्वल्स टू A of W1 इंटरसेक्शन्स W2. ॲनिहिलेटर A of AW काय होते? W होते. सो हा झाला आपला W1. तो आपण लिहू शकतो देअरफोर A of W1 आणि हे पण झालं आपला A of W2 is equals to A of W1 intersections W2. Therefore, A of W1 intersections W2 is equals to A of W1 plus A of W2. आणि हेच आपल्याला काय? हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट थेरम बघूया. थेरम. W is a subspace of finite dimensional vector space V. Then show that A of AW is equals to V. W काय एक सबस्पेस आहे फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेसचा आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की A of AW इज इक्वल्स टू काय आहे? W आहे. आपल्याला माहिती आहे की U एक सबसेट आहे Wचा आणि डायमेन्शन्स U इज इक्वल्स टू डायमेन्शन W आहे. म्हणजे ते दोन्ही इक्वल आहे. U इक्वल्स टू W आहे. Proof. Let W be a subspace of finite dimensional vector space over F. Then by well known theorems. आपल्याला हा थेरम माहिती आहे जो आपण फर्स्टच घेतला होता या चॅप्टरच्या स्टार्टमध्ये की V काय आयसोमॉर्फिक आहे V डबल कॅपला. दिस इज ऑप्टेन बाय डिफाईन अ मॅपिंग ऑफ G इज मॅपिंग फ्रॉम V टू V डबल कॅप सच दॅट G इज इक्वल्स टू TV. V बिलॉंग्स टू काय आहे? कॅपिटल V आहे. याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. अँड TVF इक्वल्स टू काय आहे? F ऑफ V. त्याला आपण इक्वेशन्स 2 दिलं. TV बिलॉंग्स टू काय आहे? V डबल कॅपला आहे. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 2 मुळे आपण लिहिलं की G ऑफ W काय आहे? TW आहे आणि W काय आहे? बिलॉंग्स टू कॅपिटल W आहे आणि TWF इज इक्वल्स टू काय आहे? F ऑफ W. ही झाली आपली इक्वेशन्स 2. आपल्याला माहिती आहे ॲनिहिलेटरची डेफिनेशन्स जी स्टार्टिंगलाच घेतली होती या थेरमच्या आधी, 2 थेरमच्या आधी. नाव A ऑफ W इज इक्वल्स टू F बिलॉंग्स टू V कॅप स्लॅश F ऑफ W इज इक्वल्स टू 0 आणि W काय आहे? बिलॉंग्स टू V कॅप आहे. ही काय आहे? आपली ॲनिहिलेटर ऑफ Wची डेफिनेशन्स आहे. सो आपण A ऑफ W इज इक्वल्स टू ब्रॅकेट ऑफ TW बिलॉंग्स टू V डबल कॅप घेऊ शकतो स्लॅश TWF इक्वल्स टू काय होईल? 0 होईल फॉर ऑल F बिलॉंग्स टू A ऑफ W.
So a of w is equals to tw belongs to v cap slash tvwf is equals to f of w is equals to 0 for all f belongs to a of w. ही झाली आपली इक्वेशन्स 4 जी आपण लिहिले इक्वेशन 3चा यूज करून. टू प्रूव्ह दॅट a of bracket a of w is equals to w, that is to prove a of bracket a of w is a subset of w and w is a subset of a bracket a of w. Let small w belongs to capital W, then f of w is equals to 0 for all f belongs to a of w. Then by equations 4, या equations 4 मुळे w belongs to काय a of bracket a of w, thus w belongs to काय capital W implies w belongs to a of w. Therefore w is a subset of a bracket a of w. ही झाली आपली इक्वेशन 4. आपल्याला माहिती आहे डायमेन्शन्स ऑफ a ऑफ w काय होईल इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ v मायनस डायमेन्शन ऑफ w. त्याला आपण हा आपला एक वेल नोन रिझल्ट आहे जो आपण आधीच्या चॅप्टरमध्ये घेतला होता. त्याला आपण इक्वेशन नंबर 6 देऊ. आपण a ऑफ wला wनी रिप्लेस करू. आपण wला a ऑफ wनी रिप्लेस करू. सो रिप्लेसिंग w बाय a ऑफ w. Therefore dimensions a of bracket a of w is equals to dimensions v minus dimensions a of w. आपल्याला माहिती आहे की a of w आपला काय आहे तो आहे डायमेन्शन्स v मायनस डायमेन्शन्स w. इक्वेशन 6 by equation 6. So dimensions v minus dimensions v plus dimensions w. dimensions v आणि dimensions w काय झाले कॅन्सल. तर आपण म्हणू शकतो की therefore dimensions a bracket a of w is equals to काय आहे dimensions w आहे. therefore a of bracket a of w is a subset of काय आहे w आहे. इक्वेशन 7, इक्वेशन्स 5 आणि इक्वेशन्स 7. फ्रॉम इक्वेशन्स 5 and इक्वेशन 7 we have to say that a of bracket a of w is equals to w. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट थेरम. If v is a finite dimensions and v1 does not equals to v2 are in v, prove that there is an f belongs to काय आहे v cap आहे such that f of v1 is does not equals to f of v2. त्यांनी काय म्हटलं आहे की v1 does not equals to v2 असेल तर प्रूव्ह करा की f of v1 पण काय does not equals to f of v2 आहे. सो प्रूफ. let v1 does not equals to v2 is a finite dimensional vector space v over f implies v1 minus v2 is also does not equals to 0. that is v1 minus v2 is the non-zero vector in v. जेव्हा ते इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू 0 आहे सो त्यांच्या काहीतरी व्हॅल्यू असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की v1 मायनस v2 काय एक नॉन झिरो वेक्टर आहे vचा. implies there is a f belongs to v cap such that f of bracket v1 minus v2 does not equals to 0. Because we know by well known results if v does not equals to 0 belongs to v, then there exists f belongs to v cap such that f of v does not equals to 0. Thus we have f of v1 minus v2 does not equals to 0. Therefore f of v1 minus f of v2 is also does not equals to 0. And we know that therefore f belongs to काय आहे v cap आहे. सो आपण म्हणू शकतो f of v1 is not equals to f of v2 आणि हेच आपल्याला काय
प्रूव्ह करायचं होतं की V1 डज नॉट इक्वल्स टू V2 आहे. सो एफ ऑफ V1 डज नॉट इक्वल्स टू काय असला पाहिजे, एफ ऑफ V2. हेन्स प्रूव्ह. आता आपण डेफिनेशन बघूया. एडजॉइंट ऑफ अ लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे डेफिनेशन्स. U and V be a complex vector space. Adjoint of A denoted by A star. Adjoint of A कशाने डिनोट करू आपण, A स्टारने. And it defined by A star is a mapping from V cap to U cap such that bracket of A star into V dash bracket complete to U is equals to V dash into AU bar for all U belongs to U and V belongs to capital V. ह्या ॲडजॉइंट ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशनच्या डेफिनेशनचा यूज करू आपण एक थेरम प्रूव्ह करूया. थेरम. लेट U and V be a finite dimensional complex vector spaces and A to the mapping of U to V and B is a mapping from U to V be a linear maps. If alpha belongs to C, then prove that first A plus B star is equals to A star plus B star. Second आहे alpha A bracket star is equals to alpha bar into A star. Third आहे alpha star to the bracket complete to the alpha star. A star bracket star is equals to A, where U double cap is identified with U and V double cap with V. U काय आयडेंटिफाय U डबल कॅप काय आयडेंटिफाय करेल, Uला, आणि V डबल कॅप काय आयडेंटिफाय करेल, Vला. प्रूफ. लेट U and V be a finite dimensional complex vector space. A is a mapping from U to V and B is a mapping from U to V. B a linear map जे आपल्याला गिवन दिले आहे ते आपण आधी लिहून घेतलं. Let A star is a mapping from V cap to U cap and B star is a mapping from V cap to U cap are linear maps given by bracket of A star V dash bracket complete into U is equals to V dash into AU. Equation first, and B star V dash bracket U is equals to V dash into BU bar. For equation 2, for all U dash belongs to U and V dash belongs to V cap. First, to prove A plus B bracket star is equals to A star plus B star, आपण कन्सिडर करूया ब्रॅकेट A plus B bracket star into V dash to the bracket complete into U is equals to V dash into A plus B bracket U to the bar is equals to V dash. Uला आतमध्ये मल्टिप्लाय केलं त्यामुळे झालं ते AU प्लस BU. यांना आपण सेपरेट केलं. V डॅशला आपण आधी AUनी मल्टिप्लाय केलं, नंतर V डॅशला आपण BUनी मल्टिप्लाय केलं, त्यानंतर त्यांचे बार पण सेपरेट केले. ते झाले V डॅश इंटू AU प्लस V डॅश इंटू BU. फ्रॉम बाय इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमुळे आपण म्हणू शकतो की V डॅश AU काय होईल, A स्टार इंटू V डॅश इंटू U, आणि V डॅश BU काय होईल, B स्टार इंटू V डॅश इंटू U. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की A प्लस B स्टार इंटू B डॅश इक्वल्स टू काय होते, A स्टार इंटू V डॅश इंटू U प्लस B स्टार इंटू V डॅश इंटू U. आता ठीक आहे, A प्लस B स्टार इंटू V डॅश इज इक्वल्स टू A स्टार इंटू V डॅश प्लस B स्टार इंटू V डॅश. U कॅन्सल केला आपला आपण बोथ साईडनी. Therefore A plus B star into V dash is equals to A star plus B star bracket complete into V dash. V पण कॅन्सल केला बोथ साईडनी.
तर आपल्याला काय मिळालं आहे, ए प्लस ब्रॅकेट स्टार इज इक्वल्स टू ए स्टार प्लस बी स्टार. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता बघूया सेकंड. टू प्रूव्ह अल्फा ए ब्रॅकेट स्टार इज इक्वल्स टू अल्फा बार इंटू ए स्टार. कन्सिडर ब्रॅकेट अल्फा ए स्टार इंटू व्ही डॅश ब्रॅकेट यू इज इक्वल्स टू व्ही डॅश इंटू ब्रॅकेट अल्फा ए इंटू यू. बाय इक्वेशन्स 1 आपण याला असं पण लिहू शकतो, अल्फा बाहेर काढून ए यूला सोबत आणि अल्फाला पूर्णपणे म्हणजे अल्फा इंटू व्ही डॅश इंटू ए यू टू द बार. दॅट मीन्स ब्रॅकेट अल्फा ए स्टार ब्रॅकेट कंप्लीट इंटू व्ही डॅश टू द ब्रॅकेट यू इज इक्वल्स टू अल्फा बार इंटू व्ही डॅश इंटू ए यू बार. त्याला आपण बाय इक्वेशन फर्स्टमुळे यू कॉमन काढू शकतो आणि यू दोन्ही साईडला बोथ साईडला कॅन्सल करू शकतो. देअरफोर अल्फा ए स्टार इंटू व्ही डॅश इज इक्वल्स टू अल्फा बार इंटू ए स्टार व्ही डॅश आणि अल्फा ए स्टार इंटू व्ही डॅश इज इक्वल्स टू अल्फा बार इंटू ए डॅश इंटू व्ही डॅश ए स्टार इंटू व्ही डॅश. इथे आपण व्ही डॅशला कॅन्सल करू शकतो कारण यू बिलॉंग्स टू काय आहे, कॅपिटल आहे आणि व्ही डॅश बिलॉंग्स टू काय आहे, कॅपिटल व्ही आहे. सो देअरफोर अल्फा ए टू द ब्रॅकेट स्टार इज इक्वल्स टू अल्फा बार इंटू ए स्टार. हेच आपल्याला आपल्या केस 2मध्ये प्रूव्ह करायचं होतं. नाव थर्ड. टू प्रूव्ह ए स्टार टू द ब्रॅकेट स्टार इज इक्वल्स टू ए. कन्सिडर u double cap is equals to bracket tu slash u belongs to capital U is identify with u means tu is identify with u and a star is equals to v cap to the u cap and a double star is a mapping from v double cap to u double cap are linear maps. Let B1 and B2 are the bases of U and V respectively. Suppose that B1 and B2 are dual bases. B1 dash and B2 dash are dual bases of B1 and B2 in U cap and V cap, and B double dash B1 double dash and B2 double dash are a dual basis of B1 dash and B2 dash in U double cap, V double cap respectively. By identifications of B1 double cap is equals to B1 and B2 double dash is equals to B2. Now matrix of A star to the bracket star is bracket A star to the bracket star B1 double dash B2 double dash is equals to A star to the B2 dash and B1 dash to the bracket star. हा स्टार आपण बाहेर काढला त्याला लिहू शकतो आपण A to the mapping from B1 and B2 to the bracket double star. So A star to the bracket star B1 double dash and B2 double dash is equals to A B1 B2. कारण की आपल्याला माहिती आहे की M डबल स्टार मीन्स M असतो, सो A डबल स्टार पण काय होईल, Aच होईल. आणि हा काय आपला मॅट्रिक्स ऑफ A आहे, तो आपण म्हणू शकतो A स्टार टू द स्टार इज इक्वल्स टू A. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ह. नाव नेक्स्ट थेरम. डिफाईन ॲनिहिलेटर ऑफ W. इट इज S is a subset of vector space V and let A of S is equals to bracket F belongs to V cap slash F of S is equals to 0 for all S belongs to capital S. Prove that A of S is equals to A of L of S where L of S is a linear span of S. Proof. Let A of S जे गिवन दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊ. F belongs to V cap slash F of S equals to 0 for all S belongs to S. इन इक्वेशन्स फर्स्ट प्रूव्ह काय करायचं आहे की A of S काय इज इक्वल्स टू A of L of S.
that is to prove A of S is a subset of A of L of S and A of L of S is a subset of A of S. We know that S is a subset of L of S. Therefore, A of L of S is a subset of A of S. Equation number 2. Let F belongs to A of S. That equals to implies F of S equals to 0 for all S belongs to S, small s belongs to S. कशामुळे? बाय इक्वेशन्स फर्स्टमुळे. लेट T बिलॉंग्स टू काय? L ऑफ S आहे. T इज इक्वल्स टू समेशन ऑफ I अल्फा A, अल्फा I and SI for all SI belongs to capital S and alpha I belongs to capital F. Therefore, f of T is equals to f of summation I alpha I SI is equals to summation I alpha I into f of SI. आणि ही f of SI काय आहे? f of SI is equals to 0 आहे for all SI belongs to S. So f of T पण काय आलं आहे? is equals to 0 for all T belongs to L of S. Therefore, f belongs to A of L of S by equations first. Thus, f belongs to A of S is implies f belongs to A bracket L of S. Therefore, A of S is a subset of A of L of S. हे आहे इक्वेशन्स 3. आपण इक्वेशन 2 मध्ये बघितलं आहे की A ऑफ L ऑफ S इज अ सबसेट आहे A ऑफ Sचा, आणि इक्वेशन 3 मध्ये बघितलं आहे की A ऑफ S इज अ सबसेट आहे A ऑफ L ऑफ Sचा. सो इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मुळे आपण म्हणू शकतो की A ऑफ S काय आहे? हे एक इक्वल्स टू आहे A ऑफ L ऑफ S, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ह. थँक्यू.